मित्र हो जोहार जय आदिवासी आपकी जय. मी प्राध्यापक कैलास वसावे नागपूर येथील विधी विश्वविद्यालयातून बोलतो आहे. आपल्याशी संवाद साधण्याचं कारण म्हणजेच गेल्या अनेक दिवसापासून ज्या काही आरक्षणाच्या संबंधी ज्या काही घडामोडी होत आहेत, मराठांना OBCमध्ये समावेश करण्यात यावा आणि त्यांना रिझर्वेशन देण्यात यावं आणि धनगर जे मुळात NTमध्ये आहेत आणि त्यांना ऑलरेडी 3.5% रिझर्वेशन आहे, त्यांनाही आदिवासींमध्ये समावेश करण्यात यावं, आदिवासींचा दर्जा त्यांना देण्यात यावा, आदिवासींचे दाखले देण्यात यावे, अशी जी काही मागणी केली जाते आहे त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं माझ्या इंडिजिनस अर्थात आदिवासी लॉ कॉर्नर या चॅनलवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहे. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय संविधानानं आदिवासींना विशेष संवैधानिक दर्जा दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं वेगवेगळे लाभ आणि अधिकार जे आहेत ते आदिवासींना प्राप्त आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपण जर भारतीय संविधानातल्या आदिवासींविषयक तरतुदी पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की आदिवासींना हे जे काही संविधानिक स्टेटस दिलेलं आहे ते तुम्ही आहे नाही का फक्त काहीतरी आडनावं किंवा कुठल्या तरी प्रदेशात राहतात म्हणून दिलेलं नाही, तर त्याच्यासाठी वेगवेगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी राहिलेली आहे, आदिवासींची वेगवेगळी वैशिष्ट्य राहिलेली आहे आणि त्या अनुषंगानं आदिवासींना हे संविधानिक स्टेटस जे आहेत ते दिलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आज जे काही धनगर मागणी करतात की आम्हाला आदिवासींचा दर्जा द्यावा किंवा मग या अनुषंगानं प्रश्न उपस्थित होतात की मग धनगर खरंच आदिवासींचे जे काही निकष आहे संविधानात दिलेले किंवा वेगवेगळ्या समित्यांनी सुचवलेले ते पूर्ण करतात काय, त्यांची संस्कृती काय, त्यांची भाषा काय, मग आदिवासींचे हे निकष पूर्ण करण्यासाठी मग वेगवेगळ्या समिती नेमल्या जातात, त्यांचा काय नेमका रोल असतो आणि मग सरकार नेमकं काय करते, अशा वेगवेगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगानं महाराष्ट्रभरातल्या आदिवासी लोकांना या अनुषंगानं वेगवेगळे प्रश्न आहेत ते क्लिअर करण्यासाठी मी आपल्यापुढं आहे. सपोज आपण बघतो की आदिवासींचा समावेश एखाद्या जातीत करणं किंवा एखाद्याला आदिवासींचा या लिस्टमधनं वगळणं हे तेवढं सोपं नाही आणि यासाठी मोठी कायदेशीर प्रक्रिया दिलेली आहे. परंतु ही जी काही प्रक्रिया पाहतो आपण आदिवासींमध्ये इन्क्लूड करण्याची किंवा एक्सक्लूड करण्याची, त्याला यासाठी आपल्याला 342 जे काही कलम आहे भारतीय संविधानाचं ते पाहावं लागेल आणि ते कलम काय म्हणते हे आपण पाहूया. भारतीय संविधानाच्या कलम 342मध्ये अनुसूचित जमाती म्हणजे कोण आणि त्याची काय प्रक्रिया असेल यासाठी जी काय आहे व्याख्या नाही, परंतु एक जी प्रक्रिया आहे ती म्हटली गेलेली आहे आणि त्या अनुषंगानं भारत देशाचे जे काही राष्ट्रपती आहेत ते कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या अनुषंगानं तेथील राज्याची सल्लामसलत करून, तेथील राज्यपालांची सल्लामसलत करून सार्वजनिक अधिसूचनेद्वारे एखादा जो काही जमात आहे किंवा एखादी आदिवासी जो काही समुदाय आहे, एखादा गट आहे, ग्रुप आहे, अशा समुदायाला शेड्यूल ट्राईब ऑर्डरमध्ये जे आहे ते लिस्ट करू शकतात, त्या यादीमध्ये त्यांचा समावेश करू शकतात आणि त्या समावेश केलेल्या ज्या काही जमाती आहेत त्यांना शेड्यूल ट्राईब अर्थात आदिवासी असं म्हटलं जाईल, असं जे काय आहे कलम 342चं क्लॉज 1 सांगतो. आणि त्या अनुषंगानं हे जे काही यादी आहे शेड्यूल ट्राईब ऑर्डर आहे याच्यात जे काय आहे एखाद्या जातीला किंवा जमातीला आदिवासींमध्ये समावेश करणे किंवा त्यांना वगळण्यासाठी एखादा आदिवासीचा जो काही समुदाय असेल, ग्रुप असेल, गट असेल, त्यांना या अनुषंगानं वगळलं जाईल आणि त्याच्यात जे आहे अधिसूचनेद्वारा ते आपल्याला अधिकृतपणे सांगितलं जाईल या अनुषंगाने. आणि या अनुषंगानं भारतीय संविधानाच्या कलम 366मध्ये आपल्याला आदिवासी म्हणजे कोण, शेड्यूल ट्राईब याची जी काय आहे उपकलम 25मध्ये व्याख्या दिलेली आहे आणि ते काय म्हणते की एखादा समूह किंवा एखादा आदिवासी समुदाय किंवा गट किंवा ग्रुप जो कलम 342च्या अनुषंगानं राष्ट्रपतीने अधिसूचित केलेला असेल तो सगळा समूह म्हणजेच आदिवासी, अशी जी काय व्याख्या आहे ती 342च्या अनुषंगानं 366च्या उपबंध 25मध्ये दिलेली आहे. आणि त्या अनुषंगानं शेड्यूल ट्राईब ऑर्डर जी आहे ती आपण 1950ला आलेली पाहतो आणि त्या अनुषंगानं हे जे काही राष्ट्रपती महोदय आहेत ते आपल्या ज्या काय भारतीय संविधानानं कलम 342च्या अनुषंगानं जे काही अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराचा वापर करून या ठिकाणी जो काही भारतीय शेड्यूल ट्राईब ऑर्डर जी आहे 1950मध्ये जे काय आहे ते अमेंडमेंट करू शकतात एखाद्या ज्या काही कम्युनिटीला किंवा कास्टला जे आहेत आदिवासींच्या लिस्टमध्ये तेथील प्रमुखाची इन द सेन्स की गव्हर्नरची सल्लामसलत केल्यानंतर एखाद्या कम्युनिटीला शेड्यूल ट्राईब ऑर्डरमध्ये समावेश करू शकतात, अशी प्रोसेस दिलेली आहे. आणि ह्या अनुसूचित जमातीच्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर 1950 पासून तर
आजतागत वेगवेगळे निकष जे आहेत आदिवासींमध्ये समावेश करण्यासाठी वापरलेले आहेत आणि त्या अनुषंगानं वेगवेगळी प्रक्रिया जी आहे की सपोज महाराष्ट्रातनं एखाद्या जमातीला किंवा एखाद्या जातीला वाटते की आम्हाला आदिवासींमध्ये समावेश करण्यात यावं, तर त्यावेळी कुठली प्रक्रिया जी आहे ती राबवली जाईल. तर यासाठी जे काय आहे साधारणतः 2002पर्यंत जी आहे ती एक प्रक्रिया राबवली जात होती, जी शेड्यूल ट्राईब ऑर्डरमध्ये सुधारणा गेल्यानंतर जे आहे राष्ट्रपती आदेशित केल्यानंतर एखाद्या समूहाचा किंवा जातीचा किंवा जमातीचा जो दावा आहे तो वेगवेगळ्या निकषांद्वारे ते जर निकष पूर्ण करत असतील तर त्यांना आदिवासींमध्ये समावेश केला जाईल. आता ह्यावर काय केलं जातं माहिती आहे का, की एखादं जी काही जमात आहे किंवा जात आहे त्यातनं जर सपोज एक महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या यादीमध्ये समावेश करायचा आहे तर त्या अनुषंगानं संबंधित राज्य सरकार आहे, सपोज महाराष्ट्राचं राज्य सरकार आहे किंवा केंद्रशासित प्रदेशांमधलं जे काय केंद्रशासित प्रदेशच्या प्रशासनाकडून त्या समूहाची किंवा त्या जातीची जी आहे ती शिफारस जी आहे ती राज्य सरकारनं करणं आवश्यक आहे. ही पहिली प्रक्रिया. आणि त्यानंतर ह्या राज्य सरकारनं दिलेल्या प्रस्तावावर सुधारणा करण्यासाठी त्याच्यावर जे आहे ते कायद्यावरील दुरुस्तीसाठी आपण काय करतो, जे काय रजिस्टर जर्नल ऑफ इंडिया आहे त्यांच्याकडं ह्याच्यावर सहमती जी आहे ती घेतली जाते आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जो आहे NCST नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब कमिशन जो आहे त्यांची जी आपण आहे या ठिकाणी सहमती घेतो आणि त्या अनुषंगानं हे जे काही निकष आहेत ते सगळे तपासले जाऊन एखाद्या जातीला किंवा जमातीला आदिवासींच्या या लिस्टमध्ये शेड्यूल ट्राईब ऑर्डरमध्ये समावेश केला जातो. आणि त्या अनुषंगानं जे आहे ते 1950 पासून 2014पर्यंत आपण जे आहे ते सेम क्रायटेरिया पाहिलेले आहेत, जे वेगवेगळ्या कमिटीने सुचवले होते. परंतु 2014मध्ये आदिवासी मंत्रालयानं जे काय आहे दिल्ली येथील मंत्रालयानं सुचवलं होतं की ह्या वेगवेगळ्या जमातीच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांना आदिवासींचा दर्जा देण्यासाठी जे आहेत जे निकष आहेत त्याच्यात बदल करण्यासाठी किंवा त्याच्यात सुधारणा करण्यासाठी जो काय आहे अहवाल मागवला होता आणि त्यासाठी टास्क फोर्स नेमली होती. आणि टास्क फोर्सने आदिवासींचे इन द सेन्स की शेड्यूल ट्राईबच्या या क्रायटेरियाच्या अनुषंगानं वेगवेगळे निकष बनवले होते आणि त्या अनुषंगानं आदिवासींमध्ये समावेशाची जी काही कार्यपद्धती आहे ती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या शिफारशी सुचवल्या होत्या. आणि आजतागत आपण जर पाहू तर साधारणतः 342च्या अनुषंगानं शेड्यूल ट्राईब ऑर्डरमध्ये आजपर्यंत आदिवासींमध्ये साधारणतः 700च्या आसपास ज्या काही जमाती आहेत आदिवासी जमाती आहेत त्यांचा समावेश केला गेलेला आहे आणि त्यांची सुव्यवस्थित जी काही प्रक्रिया आहे सुव्यवस्थित आणि एकदम कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या याबाबतीत शिफारशी गेल्या होत्या. आणि त्या अनुषंगानं जे आहेत ते इश्यू ऑफ क्रायटेरिया फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ शेड्यूल ट्राईब्स फॉर इन्क्लुजन अँड एक्सक्लुजन ऑफ इनटू द प्रेसिडेन्शियल ऑर्डर या अनुषंगानं काय आहे की राष्ट्रपती कसे आदेशित करतील आणि ST इन द सेन्स की अनुसूचित जमाती जे आहेत त्यांच्यात समावेश करण्याची प्रक्रिया या अनुषंगानं दिलेली आहे. आता हे जे काही आदिवासी आहेत इन द सेन्स की अनुसूचित जमाती आहे यांना भारतीय संविधानानं विशेष घटनात्मक दर्जा दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं ह्या घटनात्मक दर्जाच्या अनुषंगानं आपण पाहिलं तर शिक्षण असेल, रोजगार असेल किंवा त्यांना प्रतिनिधित्व देण्याची गरज असेल किंवा सामाजिक आर्थिक प्रतिनिधित्व जे आहे ते आपण वेगवेगळ्या कायद्याच्या अनुषंगानं पाहिलं असेल किंवा शोषणापासून संरक्षण देण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अनुषंगानं जे काही कायदे आहेत, धोरणे आहेत, वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम जे आहेत ते आदिवासींच्या संरक्षणासाठी त्यांच्या ज्या काही वेलफेअरसाठी प्रमोशनसाठी त्यांच्या विकासासाठी वेगवेगळे कायदे आणि तरतुदी राज्य सरकार करते. आणि या अनुषंगानं हे जे काही विशेष संरक्षण जे आदिवासींना दिलेलं आहे हे संरक्षण आम्हालाही मिळावं म्हणून ज्या आदिवासी नाहीत शेड्यूल ट्राईब्स नाहीत अशा वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्या आदिवासींमध्ये समावेश करा असं म्हणतात आणि त्या अनुषंगानं राज्य सरकार त्या प्रस्तावावर विचार करते. आणि त्याच उदाहरणापैकी आपण धनगरांचं आजचे जे काय आदिवासींमध्ये समावेशाची जी काय भाषा आहे ते उदाहरण म्हणून पाहू. परंतु ह्या आदिवासींमधल्या समावेशासाठी वेगवेगळे ब्रॉड क्रायटेरिया जे आहेत ते दिलेले आहेत आणि त्या समावेशासाठी जी आहे विस्तृत श्रेणी जी आहे क्रायटेरियाची ती दिलेली आहे. आणि त्या अनुषंगानं जर एखाद्या नवीन कम्युनिटीला किंवा कास्टला जर आदिवासींमध्ये समावेश करायचा आहे तर त्या समुदायाला जे काय आहे आदिवासींचे जे क्रायटेरिया पात्र होण्यासाठी भारत सरकारनं अधिसूचित केलेले आहेत ते पूर्ण करणे आवश्यक आहे. आणि ते तपासल्यानंतर
ही जी काही एक जटिल प्रक्रिया आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, त्या सगळ्या प्रक्रियेतनं पार पाडल्यानंतर आदिवासींचा दर्जा जो आहे तो निर्धारित केला जातो. आणि हा दर्जा देणं एवढं सोपं नाही आहे, कारण राज्यघटनेनं ह्या सगळ्या प्रक्रियेतनं जावं लागतं. आणि त्यासाठी आदिवासींच्या ओळखीसाठी, की एखाद्या कम्युनिटीला किंवा कास्टला आदिवासींमध्ये समावेश करण्यासाठी अशी वेगळी कोणतीही व्याख्या जी आहे त्या आर्टिकल 342मध्ये दिलेली नाही किंवा कुठल्याही कायद्यामध्ये दिलेली नाही. त्यामुळं कोणीही येतो आणि आदिवासींमध्ये समावेश करा अशी मागणी, हास्यास्पद मागणी करत असतो. परंतु ज्यावेळी आपण ट्राईब्स ही संकल्पना पाहिली तर ही एक सोशोलॉजिकल कन्सेप्ट आहे. आणि जी काही टर्मिनॉलॉजी शेड्यूल ट्राईब म्हणून आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये वापरलेली आहे, ही घटनात्मक कॉन्सेप्ट आहे, टर्मिनॉलॉजी आहे. आणि या अनुषंगानं आदिवासींची जे काही आपण ऐतिहासिक लोकसंख्येच्या जनगणनेपासून आपण पाहू, तर जनगणनेच्या या अनुषंगानं आपण पाहिलं तर आदिवासींची अशी कुठलीही परिभाषा नव्हती. परंतु आदिवासींना या जनगणनेच्या अनुषंगानं वेगवेगळ्या नावानं संबोधलं गेलेलं आहे. आपण जर पाहाल तर 1881मध्ये आदिवासी धर्म असलेले लोक म्हणजे पीपल हॅविंग ट्रायबल रिलिजनच्या अनुषंगानं बोललं गेलं होतं. 1901 आणि 1911मध्ये ट्रायबल ॲनिमिस्ट म्हणून आपल्याला संबोधलं गेलं होतं. 1921मध्ये हिली आणि फॉरेस्ट ट्राईब्स म्हणून आपल्याला गणलं गेलं होतं, पहाडी किंवा वन जमाती म्हणून. 1931मध्ये प्रिमिटिव्ह ट्राईब्स म्हणून, आदिम जमाती म्हणून आपल्याला सांगितलं होतं. 1941च्या जनगणनेमध्ये आपला ट्राईब्स इन द सेन्स की जमाती म्हणून ओळखलं गेलं होतं. आणि 1950 नंतर आपण सगळे जाणताच की आदिवासींना शेड्यूल ट्राईब या नावानं ओळखलं जातं आणि त्या अनुषंगानं वेगवेगळे लाभ दिले जातात. परंतु ह्या आदिवासींच्या निकष पूर्ण करण्यासाठी आपण आत्तापर्यंत ही जी काही यादी आहे, शेड्यूल ट्राईबची जी काही यादी आहे, त्याच्यात वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या कमिटी आपण स्थापल्या होत्या. परंतु जर आपण ऐतिहासिक परिप्रेक्षातनं पाहू तर 1950 ते 56पर्यंत हे जे काही 1931मध्ये आपल्याला आदिम जमाती म्हणून ओळखलं जात होतं आणि 1935मध्ये मागास जमाती म्हणून ओळखलं जात होतं. त्यावेळी दोन जे काही प्रामुख्यानं क्रायटेरिया होते ते एक प्रिमिटिव्हनेस आणि दुसरा जो क्रायटेरिया होता तो बॅकवर्डनेस. या दोन क्रायटेरियाच्या अवतीभवती जे आहेत ते 1950 आणि 56च्या ज्या काही याद्या आहेत त्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहू तर याच्यामध्ये काका कालेलकर कमिशन जे आहे, ज्याला आपण मागासवर्ग आयोग 1955सुद्धा म्हणतो, त्यांचीही महत्त्वाची भूमिका राहिली. आणि त्याच्यानंतर लोकूर कमिटी, ज्याला अनुसूचित जाती जमातीच्या यादीच्या पुनर्वृत्तीसाठी सल्लागार समिती, ॲडवायझरी कमिटी जी आहे ते SC/STच्या लिस्टच्या अनुषंगानं बनवली गेली होती 1965मध्ये, ती आपण ओळखतो. आणि त्यानंतर जी का पार्लिमेंटची जॉईंट कमिटी बनवली होती 1967मध्ये, जी चांदा कमिटी 1969 म्हणून सुद्धा ओळखली जाते. आणि ह्या सगळ्या कमिटीच्या अनुषंगानं 1976ची जी काय शेड्यूल ट्राईब अमेंडमेंट ऑर्डर आली होती. आणि त्यानंतर जे काय वेगवेगळे जमाती आहेत त्यांना आदिवासींमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया जी आहे ती 2014पर्यंत सेमच होती. 2014मध्ये जे काय आहेत ते हे जे काय निकष आहेत ते तपासण्यासाठी कमिटी आपण टास्क फोर्स बनवलं होतं आणि त्या अनुषंगानं. परंतु 2014च्या आसपासपर्यंत ही जी काही क्रायटेरिया आहेत त्याच्यात प्रामुख्यानं 5 जे काही मेन क्रायटेरिया आहेत ते आपण पाहिले होते. कुठले? की प्रिमिटिव्ह ट्रेडच्या अनुषंगानं आदिम वैशिष्ट्ये आहेत का त्या जमातीची, दुसरी जी आहेत की त्यांची विशिष्ट संस्कृती आहेत का, तिसरं जे काही निकष होता तो भौगोलिक अलगाव इन द सेन्स की जॉग्राफिकल आयसोलेशन, चौथा जो आहे तो त्या जमातीचा जो काय आहे कम्युनिकेशनचा गॅप किती आहे, शायनेस इन कॉन्टॅक्ट म्हणून जो काही क्रायटेरिया होता तो होता. आणि लास्ट जो काही क्रायटेरिया होता बॅकवर्डनेसचा, जो आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावर आधारित होता. हे 5 क्रायटेरिया जे आहेत ते जनरली 2014पर्यंत आपण पाळत होतो. परंतु 2014च्या अनुषंगानं किंवा वेगवेगळ्या ज्या काही घटना आपण पाहतो आहे, वेगवेगळ्या जमाती साधारणतः महाराष्ट्र अशा 50-1च्या आसपास जमाती आहे, बंजारा असेल, धनगर असेल किंवा कोळी असतील, अशा वेगवेगळ्या जमातींना त्यांना SCमध्ये जायचं नाही, त्यांना OBCमध्ये जायचं नाही, त्यांना उठून फिरून कुठं जायचं आहे? आदिवासीमध्ये. त्यांना ऑलरेडी स्पेशल आरक्षण दिलेलं आहे ते त्यांना नको आहे, त्यांना आदिवासींचाच दर्जा पाहिजे. परंतु आदिवासी होण्यासाठी तुम्हाला फक्त शेड्यूल ट्राईब नाही तर हे जे काही 5 क्रायटेरिया आहे आणि जे काही नवीन क्रायटेरिया आहेत ते फुलफिल करावे लागतात. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे वैशिष्ट्ये असावे लागणं आवश्यक आहे. परंतु हे समजून न घेता ह्या राजकीय मागण्या केल्या जातात. परंतु ह्या विद्यमान निकषांची जी काही निकष आहेत ते जे आहेत ते तपासण्यात यावेत आणि त्याच्यात रिव्हिजिट होणं आवश्यक आहे. आणि पुनरावृत्तीच्या अनुषंगानं रिव्हिजिट करण्याच्या अनुषंगानं जे आहेत ते हे जे निकष आहेत त्याच्यात थोडंसं काय की वेळेनुसार याच्यात आदिवासी समाजामध्ये बदलाव झालेला आहे.
त्यांचं सांस्कृतिकरण जे आहे ते वेगवेगळ्या अनुषंगानं झालेलं आहे. आधुनिकीकरण म्हणा किंवा जागतिकीकरण म्हणा, तर या अनुषंगानं हे जे काही 5 क्रायटेरिया होते, त्याच्यात जे काही विशिष्ट संस्कृती आणि बॅकवर्डनेस हे क्रायटेरिया सोडले तर जी काही आदिम वैशिष्ट्य आहे किंवा जिओग्राफिकल आयसोलेशन आहे किंवा शायनेस इन कॉन्टॅक्ट आहे, हे जे काही क्रायटेरिया आहेत ते कालबाह्य झालेले आहेत असं वेगवेगळ्या समित्यांनी सुचवलं. आणि त्या अनुषंगानं हे जे काही प्रिमिटिव्हनेस हा जो काही क्रायटेरिया आहे हा काळानुरूप बदलत जाणारा क्रायटेरिया, आणि याच्यात बदल व्हावा म्हणून जे काय आहेत कमिटीची स्थापना करावी. आणि 21व्या शतकात जे काय आहे भौगोलिक अलगाववाद जो आहे तो आज आदिवासी जमातीमध्ये शिल्लक नाही, अस्तित्वात नाही. या अनुषंगानं हे जे काही निकष आहेत ते व्यावहारिकदृष्ट्या पुनर्विचार करणं आवश्यक आहे. या अनुषंगानं 2017मध्ये नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईबचे तत्कालीन जे काही अध्यक्ष होते नंदकुमार सहाय यांच्या अध्यक्षतेखाली शेड्यूल ट्राईबचा समावेश किंवा बघण्याच्या अनुषंगानं कमिटी स्थापन केली गेली होती. आणि त्या कमिटीनं वेगवेगळे जे काही मुद्दे जे आहे, वैशिष्ट्य आहे, सांस्कृतिक ओळख जी आहे ती कन्सिडर करून जे आहे त्याच्यात वेगवेगळे क्रायटेरिया तपासले होते. त्या अनुषंगानं ज्यावेळी आपण पाहतो की सामूहिक ओळखीची धारणा जी आहे की एखादा समूह जो आहे, एखादी जात जी आहे त्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशात कुठल्या नावानं कशा पद्धतीनं ओळखली जाते, त्यांचं स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावर त्यांचं एकूण स्थान काय आहे, त्यांचे निकष काय, श्रेणीबद्ध आणि पर्यावरणदृष्ट्या किंवा नैसर्गिकदृष्ट्या ते कसे जे आहेत ते राहतात, त्यांची क्रमवारी काय, त्यांची स्थिती काय, त्यांचा कुळ, वंश, विवाह, त्यांची संस्कृती, प्रथा, परंपरा, या अनुषंगानं सामूहिक ओळखीची जी काय धारणा होती त्या अनुषंगानं एक क्रायटेरिया जो आहे तो त्यांनी बघितला. त्यानंतर अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यात आहे नाही का, अर्थव्यवस्था कशी आहे, त्यांच्यात आदिवासींमध्ये बार्टर सिस्टम आहे की नाही, किंवा त्यांचे जे काय आहे तर इकॉनॉमी त्यांची कशी चालते, त्यांचं परस्परावलंबी जीवन आहे का, संस्कार समूहाच्या अनुषंगानं त्यांची कम्युनिटी कॅरेक्टरिस्टिक आहेत का, या अनुषंगानं ते क्रायटेरिया बघितले गेले. त्याच्यानंतर आदिवासींचा ऑटोनॉमस रिलिजन आहे का आदिवासींचं, त्यांचं जे काही निसर्ग देवदेवतांची पूजा आहे, निसर्गावरची त्यांची आराधना आहे ती कशी केली जाते, या अनुषंगानं क्रायटेरिया बनवले. आणि त्या अनुषंगानं त्यांच्या लोकपरंपरा काय, त्यांची जी काही मौखिक समृद्ध अशी लोकपरंपरा आहे, त्यांचे नृत्य आहे, त्यांचं संगीत आहे, निसर्गाशी समरूप झालेलं त्यांचं जे काही अस्तित्व आहे, जंगल जमिनीवर त्यांचे जे काही अधिकार आहेत, अस्तित्व आहे, त्या अनुषंगानं हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आदिवासी मूळ कोण, या अनुषंगानं ते रिडिफाईन करणं आवश्यक आहे असं त्या कमिटीनं वाटलं. आणि त्या अनुषंगानं ही जी काही 2017ची कमिटी आहे त्याच्यात आदिवासींच्या एखाद्या जमातीचा समावेश करण्यासाठी नवीन जे प्रस्तावित निकष आहेत ते ठेवले होते. परंतु हे जे काय आहे वेगवेगळ्या जमातीच्या मागण्यांच्या अनुषंगानं होते, त्याच्यात जे जुने क्रायटेरिया, जे खूप स्ट्रिक्ट क्रायटेरिया होते ते त्या अनुषंगानं तपासणे आवश्यक होते. त्याच्यात थोडासा बदल केला गेला होता, हा राजकीयदृष्ट्याच बदल केला गेला होता असं मला वाटतं. परंतु याच्यात जे काही निकष होते प्रामुख्याने 8 निकष होते, ते कोणकोणते पाहूयात. पहिला जो निकष होता, समूह ओळखीसाठी सामान्य समुदायाचे नाव काय आहे, इन द सेन्स की आदिवासी, सपोज नंदुरबारचा आदिवासी असेल तो भिल्ल म्हणून ओळखला जाईल, गडचिरोलीचा असेल तर तो गोंड म्हणून किंवा माडिया गोंड म्हणून ओळखला जाईल, पालघरचा असेल तर तो कुठल्या नावानं ओळखला जाईल, अशी वेगवेगळी समूहाच्या अनुषंगानं त्यांची नावं होती. आणि त्या अनुषंगानं समुदायाचं नाव काय होतं हे पाहिलं जाईल. त्यांची वेगळी भाषा आणि संस्कृती हा दुसरा क्रायटेरिया पाहिला जाईल. तिसरी जी आहे त्यांची मूळ संस्कृती जी आहे ती आज अस्तित्वात आहे का नाही हे पाहिलं जाईल. त्यांच्यात इंडोगॅमी ही जी काही पद्धत आहे ती जी आहे जमातीच्या वैवाहिक संबंधाच्या अनुषंगानं पाहिली जाईल. त्या अनुषंगानं त्यांच्यात विवाह पद्धती काय काय आहेत ते पाहिलं जाईल. त्यांची स्वायत्त ऑटोनॉमस रिलिजियस प्रॅक्टिस आहे का, त्यांच्या रिच्युअल्स आहेत का, प्रथा परंपरा कशा आहेत त्या पाहिलं जाईल. हा 5वा क्रायटेरिया होता. 6वा क्रायटेरिया आहे की त्यांची जी काही स्वतःची ऑन लीगल सिस्टम आहे का ते पाहिलं जाईल. आणि त्या अनुषंगानं त्यांची अर्थव्यवस्था कशी आहे, त्याच्यात टेक्नॉलॉजी किती यूज केली जाईल, हा 7वा क्रायटेरिया होता. आणि त्या अनुषंगानं जो शेवटचा क्रायटेरिया होता तो सापेक्ष, इन द सेन्स की सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक त्यांचं जे मागासलेपण आहे, त्यांची आजची स्थिती काय आहे, त्या अनुषंगानं हे जे 8 क्रायटेरिया होते ते 2006मध्ये त्यांनी सुचवले होते. आणि त्या अनुषंगानं एखाद्या जमातीला आदिवासींच्या शेड्यूल ट्राईब ऑर्डरमध्ये समावेश करण्यासाठी या क्रायटेरियांचा विचार करण्यात यावा असं सांगितलं गेलं होतं. परंतु काय आहे की ह्या सगळ्या एखाद्या नवीन जातीला समावेश करण्यासाठी आहे, आदिवासींमध्ये समावेश करण्यासाठी ही प्रक्रिया आहे. परंतु आपण ज्यावेळी पाहतो
की जे काय महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये जी काय 36वी एंट्री जी आहे, ज्याच्यात ओराव आणि धनगड ही जी काय कम्युनिटी होती, जी छत्तीसगडमध्ये किंवा तेलंगणा या साईडला प्रामुख्यानं आढळत होती, ती कम्युनिटी म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कम्युनिटी. आता मला सांगा की एवढी मोठी कम्युनिटी जी आहे नाही का, भारतात वेगळ्या संस्कृतीच्या नावानं आणि वेगळ्या उद्देशानं किंवा त्यांचे जे काही लोकजीवन आहे त्या अनुषंगानं ओळखली जाते. एवढ्या मोठ्या कमिटीला भारतीय संविधानामध्ये स्थान मिळणार नाही का? तर त्यांना वेगळं स्थान आहे, परंतु ते आहे नाही का जाणीवपूर्वक आदिवासींचा मागासलेपणाचा फायदा घेण्यासाठी हे जी काही उच्चवर्णीय जाती आहेत त्या आदिवासींच्या अशा या नॉमेनक्लेचरचा फायदा घेऊन आदिवासींमध्ये बिगर आदिवासींचा समावेश करण्यासाठी असा हा जो काही आदिवासींचा भोळेपणाचा किंवा त्यांचा जे काय आहे राजकीय जी काही जागृती नाही, त्यांच्या सामाजिक एकता नाही, त्याचा फायदा घेण्यासाठी हे असे की ग्रामरमध्ये मिस्टेक झाली किंवा हे जे काही ग्रामर मिस्टेक आहे किंवा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन वेगळं आहे असे हास्यास्पद मागण्या ज्या करत आहेत, त्याला मला एवढंच म्हणायचं आहे की असेंट एखाद्या प्रदेशात भाषेच्या अनुषंगानं वेगवेगळे उच्चार असले किंवा वेगवेगळं ट्रान्सलेशन जरी असलं तरी हे सगळे क्रायटेरिया तपासल्यानंतरच कुठल्याही जमातीला त्या राज्यात जे आहेत ते आदिवासी म्हणून पात्र होण्यास त्या निकष पूर्ण करतात का नाही ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्या अनुषंगानं हे क्रायटेरिया बदलले जातात. परंतु आज आपण पाहतो की जसं स्थलांतर होतं आहे, वेगवेगळे एथनिक इश्यूज होते आहेत आणि नवीन राज्याची निर्मिती होते, त्या अनुषंगानं ही जी काही लिस्ट आहे ती रिवाईज व्हावी ही मागणी ठीक आहे. या अनुषंगानं विस्थापन आहे, स्थलांतर आहे, त्या अनुषंगानं आहे. परंतु आपण 1976चा जो काही क्षेत्रबंधन उठवल्यानंतरचा शेड्यूल ट्राईब अमेंडमेंटची ऑर्डर पाहिली, त्यानंतर महाराष्ट्रभरात जो काही बोगस आदिवासींना हेदोस घातला जो आहे त्याला आवरणं किती नाकीनऊ येतं आहे ते आपण आदिवासी समाज म्हणून पाहतो आहे. त्यामुळं अशावेळी आदिवासींच्या या लिस्टमध्ये शेड्यूल ट्राईब ऑर्डरमध्ये किंवा आदिवासी जमातीमध्ये एखाद्या जमातीला समावेश करण्यासाठी ही सगळी लेंदी प्रक्रिया टाळून परस्पर TRTIची सल्लामसलत न करता, राज्यपालाशी सल्लामसलत न करता, कुठलीही शिफारस राज्य सरकारनं केंद्राला न पाठवता, त्याच्यात संसदेमध्ये कुठलाही कायदा न होता परस्पर राज्यपालांनं राष्ट्रपतीनं ऑर्डर काढलेली नसतानाही आम्हाला आदिवासींमध्ये आरक्षण द्या आणि आदिवासींच्या सवलती आम्हाला द्या हे म्हणणं हास्यास्पद आहे. आणि राज्य सरकारनंही या अनुषंगानं जी काही मागण्या आहेत त्या खऱ्या आदिवासींच्या मागण्या लक्षात न घेता कोणीही राजकीय आणि सामाजिक दबावाचा वापर करून जर हे करत असेल तर आदिवासी समाजानं, आदिवासी युवकांनाही यावर भूमिका घेणं क्रमप्राप्त आहे. आपल्याला कोर्टाची लढावी लागेल, आपल्याला रस्त्यावरची लढावी लागेल, समाजाला जागृत करावं लागेल आणि राजकीय आणि सामाजिक एकतेतनं आपल्याला हे जे काही आदिवासींचं संविधानिक आरक्षण आहे ते टिकवावं लागेल. आणि यासाठी आपल्याला हे जे काही क्रायटेरियाज आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं आदिवासींमध्ये कोणाला समावेश केला जावा, कोणाला समावेश करू नये ही जरी राज्य सरकारची बाब असली तरीही आपण आदिवासींनी या सगळ्या क्रायटेरियाच्या अनुषंगानं आदिवासींचं जे काही वेगळेपण आहे, संस्कृती आहे, बोलीभाषा आहे, आदिवासींचं लोकजीवन आहे, त्यांचे जे काही सामूहिक जे काही लोकजीवन आहे त्या अनुषंगानं त्या टिकवणं, त्या अस्तित्वात ठेवणं आणि त्या अनुषंगानं त्याचं संवर्धन करून आदिवासींचं हे वेगळेपण जे आहे ते संवर्धन करून पुढं नेणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्या अनुषंगानं आपण सर्वांनी जागरूक राहावं आणि आदिवासींमध्ये ही जी काही होणारी घुसखोरी आहे ती थांबवण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घ्यावी एवढंच मला म्हणायचं आहे. आणि या अनुषंगानं सगळे एकत्र व्हाल आणि राज्य सरकारच्या विरोधात असेल, जिथं आदिवासींच्या आरक्षणाच्या विरोधात ज्या ज्या काही गोष्टी असेल त्याच्यात तुम्ही सहभाग नोंदवाल. आणि या अनुषंगानं जी काही कायदेशीर माहिती आहे ती मी तुम्हाला देत राहीनच, परंतु आपल्याला यासाठी खूप मोठी लढाई लढावी लागणार आहे, आपल्याला जागृत व्हावं लागणार आहे. तोपर्यंत ह्या सगळ्या माहितीसह मी आपली रजा घेतो. तोपर्यंत आपण आपली लढाई चालू ठेवा. जोहार, आपकी जय, जिंदाबाद.